सावित्री ही खेड्यात राहणारी साधी आई होती. नवरा तरुणपणीच गेला होता. 2 मुलं, थोडी जमीन आणि अमाप कष्ट हेच तिचं आयुष्य. पावसात उन्हाती शेतात राबायची, रात्री शिवणकाम करून मुलांचा खर्च भागवायची. मोठा मुलगा विजय लहानपणापासूनच हुशार होता. माझा मुलगा मोठा अधिकारी होणार असं सावित्री अभिमानानं म्हणायची. विजय शहरात शिकायला गेला. सुरुवातीला तो आईला पत्र लिहायचा. हळूहळू तीही कमी झाली. शहराचं आयुष्य, मित्र, प्रतिष्ठा या सगळ्यात आई मागे पडली. गावात मात्र सावित्री रोज देवासमोर दिवा लावून एकच प्रार्थना करायची, माझा मुलगा सुखी राहो. एकदा गावात पूर आला. सावित्रीचं घर अर्धवट पडलं. शेजाऱ्यांनी विजयला फोन केला, पण तो मीटिंगमध्ये होता. नंतर बघू असं म्हणून त्यानं फोन ठेवला. त्या रात्री सावित्री ओल्या घरात भिजलेल्या भिंतीत बसून सुद्धा मुलासाठीच काळजी करत होती. विजयला काही त्रास नको. काही दिवसांनी विजय गावाला आला. घराची अवस्था पाहून त्याचं मन हादरलं. आईचा सुकलेला चेहरा, कष्टांनी भरलेले हात पाहून त्याला पहिल्यांदा स्वतःची चूक जाणवली. तो म्हणाला, आई, तू मला कधीच का बोलावलं नाहीस? सावित्री हसून म्हणाली, मुलाला त्रास देणं हे आईला जमत नाही. त्या दिवशी विजय आईसोबत बसला. तिच्या पदरात लपलेली त्याची लहानपणीची वही, पहिलं बक्षीसपत्र आणि देवाजवळ ठेवलेला त्याचा फोटो पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला कळलं, आपण मोठे झालो पण आई मात्र अजूनही आपल्यासाठीच जगते. विजयने निर्णय घेतला. तो शहरातलं मोठं घर सोडून गावातच राहायला आला, आईच्या कष्टांना आधार द्यायला. सावित्री आजही देवासमोर दिवा लावते, पण आता तिच्या डोळ्यात समाधान आहे. बोध, आईचा पदर आपल्याला आयुष्यभर झाकतो.